खूप अभिनंदन. आभारी आहे. या भाजपची लाट होती असं म्हणलं जात होतं, त्यात तुम्ही गेल्या मी तुमची धावपळ पाहिली. कशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेलात आणि या वातावरणाच्या विरोधात जाऊनही तुम्ही तुमचं तिकीट काबूत ठेवून जनतेला तुम्ही आम्हाला लोकांवर विश्वास होता आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. अनेक आव्हानांना सामोरे जात आमचे 3 आले आणि चौथा न येण्याचं दुःखही तितकंच आहे आम्हाला. त्यामुळं पुढच्या वेळी नक्की 4-0 करू. असं म्हटलं जातं तुमच्या दोन साहेबांच्या जर 15 दिवस आधी कदाचित युती झाली असती तर वेगळा परिणाम पिंपरी चिंचवडमध्ये दिसला असता. या जनतेच्या आरोपाबद्दल किंवा म्हणण्याबद्दल आपलं काय मत आहे? कुठले साहेब? दादा साहेब नाही अजितदादांनी आमच्यासाठी सभा घेतली. तसेच शरद पवार पक्षाचे सगळे नेते निलेश लंके साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, यांचेही कष्ट त्यात आहे. त्यांनी आमच्यासाठी सभा घेतल्या. आमचे स्थानिक नेते आजमबाई पानसरे असतील, अण्णाजी बनसोडे साहेब असतील, तसेच आम्ही 3 उमेदवार, आमचे चौथे पराजित उमेदवार आणि तसेच आमच्यासोबत राबलेले जेवढे काही असंख्य कार्यकर्ते आहेत, हा त्यांचा विजय. आम्ही फक्त पट्टा घालून हिंडत होतो, दुसरं आमचं काहीच काम नव्हतं. तुम्हाला आणि वैशाली ताईला ऑलरेडी अनुभव आहे. आता असं बघितलं जातं की भाजपच्या विरोधात बोलायचं कोणी धाडस करत नाही. आता तुमची आत्ता तरी 37 आहेत अशी अधिकृत आकडेवारी जरी नसली तरी 35 पेक्षा जास्त आहेत. आम्ही काय भाजपच्या एकाधिकारशाहीला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार का? विरोधी आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, पण चुकीच्या होणाऱ्या कामांच्या नक्की विरोधात आहोत. काही तुम्ही काय सांगाल? तेच सांगणार मी. आणि ही लढाई ही आमची खरंच लोकांनी हातात घेतली होती. त्यांच्यात विजय आहे, त्यामुळेच आमचा विजय आहे. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.